आज आहे बॅक डे. असं जिम खाली पाहिजे रोज, मजा येते करायला. सो आज लेट पण झालेलं आहे. 5:47 झालेत. पाठीमागच्या 72 kg मशीन चेस्ट सपोर्टेड रोडनं 10 केलेले. आज बीट करायचं ट्राय करणार. पहिल्या वर्किंग सेटला भेटू, वॉर्मअप करतो. प्रोग्रेस चांगले आहे. पाठीमागच्या वेळी 10 गेले, ते 11 गेले त्यावेळेस. अजून 2 सेट भेटू, त्याच्यानंतर भेटू नेक्स्ट एक्सरसाइजला, लॅट पुल डाऊन. आज लॅट पुल डाऊनची मशीन नाही घेतली, ती दुसरीवाली. आज हे वाला घेतलं, कारण की त्याच्यावरती ग्रिप्सला प्रॉब्लेम होतो. सो ह्याच्यावरतीच प्रोग्रेस करेन. बेस्ट आहे, मस्त फील झालं लॅट्सला. पहिला सेट होता, फर्स्ट टाइम यूज केली. 6 प्लेट आहेत. वेट लिहिलेलं नाही प्लेट किती आहे त्या, आणि हेवी आहे त्या प्लेटा. सो आज किती 9 का 10 काहीतरी भेटलेत. प्रोग्रेस चांगले आहे. 8+ रेपिटेशन आहेत म्हणलं, वेट कमी करायची काही गरज नाही. जेव्हा मला 8च्या कमी जातील तेव्हा मी वेट ड्रॉप करणार, कारण तेव्हा इगो लिफ्टिंग होते. मग सो 8 to 12 मध्ये हा स्वीट स्पॉट आहे. 3 सेट घेणार याचे. जेव्हा पण मला 3 सेटमध्ये 12 भेटणार, सो त्यावेळेनंतर मी 1 प्लेट इन्क्रीज करणार. सो पहिला सेट झाला आहे, आता अजून 2 सेट, परत लॅट आयसोलेशन. केबल लॅट आयसोलेशनचं 48 kg ना. पाठीमागच्या वेळेस 9 एकदम हार्डली गेलेले, त्यावेळेस 10ला थोडंसं कमी होतं, थोडंसं लाईक 9.5. पण प्रोग्रेस चांगले, माइंड मसल कनेक्शन चांगलं आहे. आता शेवटचं 2 सेट घेतो, नंतर रेडल्स, रिव्हर्स पॅक डेक फ्लाय, परत पम्प चेक.
तर रिवर्स पॅक डेकला करा भेटलो यावेळेस 4 प्लेटला. पाठीमागच्या वेळेस 10 होत्या. प्रोग्रेस चांगले झाल्या, बेस्ट आहे. बॅकचा वर्क पण झालेला आहे. एक वर्टिकल पुल, एक हॉरिझॉन्टल पुल आणि रेडलसाठी एक रिवर्स पॅक डेक. पण चेक करूया.